च्या माध्यमातून जे क्रीडा रसिक जोडले गेले त्या सर्वांचं स्वागत करतोय. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील पहिला विद्यमान सामना किरण स्मृती संघ घनसोली विरुद्ध इच्छापूर्ती संघ वाशी. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो राहुल शेट्टी या कर्णधाराने आणि नाणेफेक जिंकताच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीचं निमंत्रण दिले गेले ते इच्छापूर्ती वाशी संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय रोहन आणि तुषार अशी सलामीची जोडी. सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय अर्जुन, तसेच मला गुणलेखक म्हणून सहाय्य करतोय सनी. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. लेट्स प्ले पंचांचा इशारा होतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू आजच्या दिवसातील पहिला चेंडू अर्जुन टू रोहन. पहिला चेंडू सुरेखरित्या टोलावतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. संदेश क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते आणि ते एका धावसंख्येने खातं उघडलं जाते ते संघाचं. इच्छापूर्ती वाशी संघ एक नावाजलेला असा संघ, अनेक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलेला हा संघ, खास करून अंडरआर्म क्रिकेटमध्ये या संघाने खूप वेगळी ओळख नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये ज्या संघाने ज्या गावाने निर्माण केली त्याच गावातील हा संघ म्हणजे इच्छापूर्ती वाशी. बघूया आता स्ट्रायकर येतोय एक दिग्गज असा हा फलंदाज तुषार, अर्जुन टू तुषार. इथे मात्र सुरेख फटका, त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होते कल्पेश याच्याकडून. तुषार सुद्धा आपला खातं एका धावसंख्येने उघडतोय. सांघिक धावसंख्या बिनबाद 2 अशी थोडीशी सावध अशी सुरुवात कौतुक करेल अर्जुन. सुरेख फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू बघूया कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय. इथे मात्र फुलटच चेंडू, आता मात्र चुकीला माफी नाही. फुलटच चेंडू होतं, एक निमंत्रण दिलं होतं हाणामारी करण्याचं आणि ते निमंत्रण स्वीकारून सुरेख असा फटका लगावला चौकारच्या दिशेने. आजच्या दिवसातील पहिला चौकार. इथं मात्र आता आक्रमकपणा स्वीकारलाय तो रोहन याने. बघूया तोच रोहन पुन्हा एकदा सामोरं जाईल अर्जुन याला. इथे मग थोडासा शफल झाला होता पण तो स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताना कल्पेश सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. यष्टीरक्षक आशिष नावाचे भिंत तिथे उभे. एक दिग्गज असा संघ आपण पाहतोय. अनेक नवतरुण असे खेळाडू पण तो तितकेच फॉर्म मध्ये असलेले खेळाडू या संघात आपण पाहतोय. इथे मात्र सुरेख फटका. It's a huge 6 by Mr. Rohan. आदेश डीजेच्या माध्यमातून सुरेख संगीत आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथे अर्जुन गोलंदाजी मार्गावर, सुरेख फलंदाजी करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा जोरकस असा फटका. पॉवर प्लेचा कुठल्या रीतीने लाभ उठवावा याचं सुरेख उदाहरण इथे दाखवतोय रोहन आपल्या फलंदाजीने. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाखेर रोहनच्या तडाखेबाज फलंदाजीने इच्छापूर्ती वाशी संघ पोहोचलाय बिनबाद 16 लॉस ऑफ नन आफ्टर 1 ओव्हर. सुरेख सुरुवात डीजे. धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज येतोय उमेश म्हात्रे, एक अष्टपैलू असा खेळाडू. किरण स्मृती संघाच्या वाटचालीमध्ये सिंहाचा वाटा असलेला हा खेळाडू. उमेश असेल, राहुल, त्यानंतर विशाल शाह असे दिग्गज असे खेळाडू या संघात आपण खेळताना पाहतोय. विकास चव्हाण असेल, अरुण असेल, आशिष, कल्पेश, संदेश असे एकाहून एक सरस खेळाडू या संघात पाहतोय. आणि खास करून जर आत्ताचा मागचा 1-1.5 वर्षाचं क्रिकेट जर पाहिलं तर आपण विशाल शाहच्या रूपाने घनसोली क्रिकेट हे मुंबईच्या पटलावर एक अभिमानाने तो आपला खेळाने घनसोलीचं नाव मिरवतोय.
ते एक आपल्या घनसोलीकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट. ती विशाल शाहच्या रूपाने हा खेळाडू आज मुंबईचं क्रिकेट गाजवतोय. इथे बघूया उमेश. इथे मात्र पहिल्या चेंडूवर यश प्राप्त करतोय उमेश. आपल्या नावाला मात्र साजेशी अशी गोलंदाजी करतोय. पहिला गडी गारद एक मोठा हादरा म्हणेल मी. तुषारच्या रूपाने एक दिग्गज फलंदाज इथं निराशा करून मी म्हणेल की तंबूमध्ये परतताना दिसतोय. फर्स्ट विकेट फॉल डाऊन. डीजे प्लीज. पहिला गडी गारद होतोय 16 धावसंख्येवर. सलामीची जोडीपैकी एक मोहरा मात्र तंबूमध्ये परतताना दिसतोय तुषारच्या रूपात. त्याची जागा भरून काढतोय. ज्या खेळाडूची फलंदाजी पाहण्यासाठी अनेक मैदानं नेहमीच भरली जातात त्यापैकी एक असा खेळाडू योगेश भगत ग्यारव. नक्कीच मला आठवते साधारण 4-5 वर्षापूर्वीचा कालखंड असेल. 40+ मैदानावरील कुमार इलेवन तुर्बे संघाच्या विरुद्ध 75 धावसंख्येचे खेळी त्याची आजही डोळ्यासमोर जात नाही. त्या खेळीने त्याची जी कारकीर्द बहरली ती आजपर्यंत एक यशस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणून योगेश भगत ग्यारोला ओळखलं जातं. तोच योगेश आता खेळपट्टीवर होतोय. मोठ्या अपेक्षा असतील संघाला परंतु त्याला सामोरं जायचंय ते उमेश मात्रे सारख्या एका चालाक गोलंदाजाला. बघूया उमेश पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केले. दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येईल उमेश. उमेश टू योगेश भगत ग्यारो. तिथे मात्र सुरेख फटका लगावला गेलाय. चेंडू बघूया पंचांचा इशारा होतोय आणि हा षटकार. खर तर मी थोडक्यात गोंधळलो. जो फटका मला वाटतं डीच्या क्षेत्रात जाईल की काय परंतु आकर्षक असा फटका म्हणेल. मागच्या 2 दिवसामधील हा तिसरा दिवस. या 3 दिवसामध्ये एक आकर्षक असा फटका आपण पाहतोय. षटकारच्या दिशेने हा चेंडू गेला होता. सर नक्कीच आठवत असेल शोएब अख्तरच्या अगेन्स्ट सचिन तेंडुलकर सरांनी मारलेला तो षटकार. वर्ल्ड कप मधला सेहवागने मारलेला तो षटकार. या षटकाराची आठवण करून देणारा हा षटकार होता योगेश भगत ग्यारो याचा. आपल्या लौकिका साजेशी फलंदाजी. पुन्हा एकदा उमेश. इथे मात्र एक तेरी तो एक मेरी. इथे मात्र मोठा हादरा बसतोय. उमेश मात्र आपला अष्टपैलू तो सिद्ध करतोय. भले एक चेंडू खराब गेला असेल षटकार गेला असेल परंतु दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करून देतोय आणि मोठं यश प्राप्त करून देतोय आपल्या संघाला. दुसरा गडी गारद. आमची गावाची गाव देवी मोठे मानाची हरुबाई देवी नावाची शान है कंसोली गावाची. हरुबाई देवी नावाची शान है कंसोली गावाची. आमची गावाची गाव देवी मोठे मानाची. आमची गावाची गाव देवी मोठे मानाची. इथं धावसंख्या धावपालकर आपण पाहतो 1 षटक आणि 3 चेंडू नंतर धावसंख्या 22. पुढील सामना कोपरखेने 11 वर्सेस दुर्ही 11 घनसोली. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती करतोय आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. जसा पहिला डाव संपेल तसं कोपरखेने 11 आणि दुर्ही 11 घनसोली यांच्यामध्ये नाणेफेक होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 4थं षटक संपण्यापूर्वी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. दरम्यान नवीन फलंदाज येतोय मंगेश. उमेश मात्र सुरेख अशी गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू जर सोडला तर 3 चेंडूमध्ये 2 दिग्गज खेळाडूंना तुषार आणि योगेश थोडं कंबरड मोडलं गेलं वाशी संघाचा असं मी या 3 चेंडूमध्ये वर्णन करू शकतो. इतके 2 मोठे फलंदाज त्याने पॅव्हलियन मध्ये पाठवलेत परंतु बघूया तितकेच रोहन आणि मंगेश त्या ताकदीचे फलंदाज अजून खेळपट्टीवर. बघूया उमेश तो नवीन फलंदाज मंगेश. इथे मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. +1 म्हणजे 2 धावसंख्या या चेंडूवर मोजल्या जातील. खराब चेंडू म्हणेल उमेश याचा. 2 धावसंख्येने धावसंख्या वाढली जाते 24 धावसंख्येच्या घरात. पुन्हा एकदा उमेश गोलंदाजी करताना दिसेल. समोर असेल नवीन आलेला फलंदाज मंगेश. बघूया मंगेश कुठल्या रीतीने संघाला सावरतोय.
इथे मात्र सुरेख चेंडू, तितकाच त्या चेंडूला सन्मान दिला होता. सुरेख चेंडू म्हणेल उमेशाचा. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसली प्राप्त झाली होती आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र अपयश आलं होतं. त्या चेंडूला सन्मान देण्यास भाग पडलं होतं ते उमेशच्या या गोलंदाजीने. सुरेख टिचून गोलंदाजी करतोय उमेश. आपला अनुभव मात्र या घरच्या मैदानावर आपण इथं सिद्ध करताना दिसतोय आतापर्यंतच्या या खेळामध्ये. पुढचा चेंडू इथे मात्र बॅटची कट लागली की काय असा किंचित थोडा आवाज जरूर आला होता. शेवटचा चेंडू इथं शिल्लक असेल. एक षटक 5 चेंडू नंतर धावसंख्या धावफलकावर 24. शेवटचा चेंडू असेल उमेशच्या या षटकातील. बघूया उमेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. उमेश टू मंगेश. इथे मात्र सुरेख चेंडू आणि इथे मात्र एष्ट्यांच्या मधोमध सापडला गेला आणि पंच शशी मेहर सर यांनी मात्र बोट आकाशात उंचावली आणि इशारा केला की पायचीत बाद हात. बघूया रोहन अजूनही खेळपट्टीवर. रोहनने पहिल्या षटकात सुरेख सुरुवात केली होती, परंतु बघूया मागच्या षटकात जवळपास नॉट स्ट्राईकला जास्त राहिला रोहन आणि त्याचाच फटका वाशी संघाला बसला की काय. तिसरं षटक घेऊन होते कल्पेश दुसाने. एक बुद्धिवान असा हा गोलंदाज लेदर क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत असतो. तोच बघूया कल्पेश दुसाने कुठल्या रीतीने गोलंदाजी करतो. तिसरं षटक प्रगतीपथावर. हो सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी आतमध्ये आलेला हा चेंडू होता. चेंडू जातोय मला वाटतं घोषित क्षेत्रात. लेग बाईटचा इशारा होतोय. लेग बाईटच्या रूपाने ही धावसंख्या जाते ती संघाच्या खात्यात. धावसंख्या 25. चांगला बॅटल जरूर असेल, कारण रोहन सारखा मातब्बर फलंदाज खेळपट्टीवर ज्याने 2 चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने आपली खेळी सजवताना दिसतोय तोच रोहन. रोहन कडून अपेक्षा असतील संघाला. बघूया कल्पेश, एक चालक असा गोलंदाज, तितक्याच आक्रमक फलंदाज समोर रोहन. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची समाप्ती म्हणेल. जसा उल्लेख केला की सातत्याने लेदर क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता त्यावेळी चेंडूमध्ये विविधता हाताळण्याची संधी वारंवार भेटत असते. तुम्ही लेदर क्रिकेटचा जर चेंडू पाहाल तर त्याला सीम असतो. त्या सीमचा कुठल्या रीतीने वापर करावा याचा नक्कीच अनुभव इथे आपण पाहतोय कल्पेश रूपात. इथे मात्र अर्जुन फाईनलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना दिसला. एक धाव संघाच्या खात्यात जाते. एक धाव जाते ती रोहनच्या खात्यात. धावसंख्या 26. पुन्हा एकदा कल्पेश टू प्रशांत. प्रशांत एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. मोठा फटके खेळण्याची क्षमता वारंवार त्याने संघ संकटात असताना सिद्ध केले वाशी संघासाठी आणि तीच आवश्यकता आता मात्र असेल ती वाशी संघासाठी प्रशांत कडून. बघूया प्रशांत आपल्या अपेक्षा कुठल्या रीतीने पूर्ण करतोय आणि इथे कल्पेश आपल्या संघासाठी कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय हे पाहूया. विद्यमान सामना आपण पाहतोय किरण स्मृती 11 यजमान संघ विरुद्ध इच्छापूर्ती वाशी असा हा संघ. पुढचा चेंडू येथे मात्र सुरेख चेंडू. मी जसा उल्लेख केला होता की बुद्धिवान असा हा गोलंदाज, प्रत्येक चेंडू वैविध्य टप्प्यावर टाकण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज, 6 चेंडू 6 वेगवेगळ्या तऱ्हेने टाकण्याचा हातखंडा असलेला हा गोलंदाज घनसोली क्रिकेटमध्ये एक बुद्धिवान गोलंदाज ओळखला जातो. तीच आपली छाप इथे नवी मुंबई क्रिकेटमध्ये सोडताना. इथे मात्र
एक धाव सहजरित्या पूर्ण होते. धावसंख्या एकाने वाढते. धावसंख्या पोहोचते 27. शेवटचा चेंडू असेल. सुरेख गोलंदाजी म्हणेल. आतापर्यंतच्या 5 चेंडूमध्ये मात्र 3 धावसंख्या दिल्या. कंजूस गोलंदाजी कशाला म्हटलं जातं याचं जिवंत उदाहरण कल्पेश दुसाने आतापर्यंतच्या 5 चेंडूमध्ये सादर करतोय. बघ, या शेवटचा चेंडू रोहन 2 चौकार आणि एका षटकाच्या साहाय्याने खेळी सजवताना जरूर दिसतोय. येथे मात्र सुरेख फटका लागवला जातोय. आपला दर्जा पुन्हा एकदा दाखवून देते रोहन. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू सफल झाला होता आणि फाईन लेगच्या दिशेने षटकाराच्या दिशेने हा चेंडू खेळून काढला होता. 6 धावसंख्येने धावसंख्या पोहोचते 33. इथे 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची धावसंख्या 33. 11च्या सरासरीने धावसंख्या उभारताना दिसत आहेत. इथे इच्छापोटी वाशी संघ. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाज विकी. बघूया विकी कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय. शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचं पहिल्या डावातील शेवटचं षटक समोर जाईल. फलंदाज प्रशांत. स्ट्राईकला प्रशांत, नॉनस्ट्राईकला रोहन. येथे मात्र उजव्या एष्टीचा हा मारा होता. पंच शशी मेरसर यांचा नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. धावसंख्या एकाने वाढते. धावसंख्या 34. बघूया शेवटचे 6 चेंडू कुठल्या रीतीने खेळून काढतायत यावर बरंच काही अवलंबून असेल वाशी संघासाठी. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावलाय आणि इट्स अ ह्यूज 6 बाय मिस्टर प्रशांत. हर्षाचं स्वागत. बघूया इथे पुन्हा एकदा विकी टू प्रशांत. इथे मात्र आता चांगला चेंडू होता. त्याला मात्र चौकार षटकारामध्ये परावर्तित करण्यात अपयश जरूर आलं. धावसंख्या 41. आता मात्र धावसंख्येला आकार येतोय कारण दुसऱ्या डावात तुम्ही पाहाल तर एक भक्कम अशी फलंदाजी समोर असेल. राहुल असेल, विशाल शाह असेल, उमेश असेल, आशिष असेल, असे 51 विकास असेल, असे 51 अरुण, असे 51 एक सरस खेळाडू या संघामध्ये. इथे मात्र आता सुरेख फटका. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह 6 बाय मिस्टर रोहन. सत्तेचाळीस धावसंख्या धावफलकावर. 47 ऑन द बोर्ड. नेक्स्ट मॅच कोपरखैनी 11 वर्सेस द्रोही 11 घनसोली. नाणेफेकीसाठी यायचंय. चौथे षटक संपण्यापूर्वी आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चौथा चेंडू विकी याचा रोहनसाठी. आता मात्र सुरेख चेंडू होता. तितक्या सुरेख त्या चेंडू खेळून काढलाय. 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. तिथे चेंडू मागे होते. 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण केले गेलेत. इथे मात्र सुरेख खेळी सजवताना दिसतोय रोहन. सलामीला आलेला फलंदाज. आतापर्यंत त्याची आपण खेळी जर पाहिली 11 चेंडूत 31 धावसंख्येची खेळी साकारतोय. आपल्या संघाला सुरक्षित अशी धावसंख्या उभारण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न करतोय. बघूया विकी. इथे मात्र सुरेखाचा फटका लागवला जातोय. डोल्याचा पारणं फेडणारा हा फटका होता. सुरेख फटका. चौकाराच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्या 53. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथे मात्र सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू बराच वेळेमध्ये. संदेश मात्र कुठलीही चूक करणार नाही. सुरेख असा झेल पकडतोय आणि शेवटच्या चेंडूवर इथे बाद होते. परंतु आपली कामगिरी जी संघाने जबाबदारी दिली होती सलामीवीर म्हणून ती जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी ठरतो. इथे रोहन. सुरेख अशी फटकेबाजी आपण त्याची पाहिली. धावसंख्या पूर्ण होते
53 धावसंख्या पूर्ण आणि 54 धावसंख्येचं आव्हान असेल ते दुसऱ्या डावात किरण स्मृती संघासमोर. मुंबईतील एक दिग्गज आवाज, माझे सहकारी, माझे परममित्र विघ्नेश मडवी सर. चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. युवा नेतृत्व आहेत, समाजसेवक देखील आहेत आणि आज जर पाहिलं तर लेजेंड ट्रॉफीसाठी गेली 4 पर्वमध्ये देखील विशेष भूमिका राहिली. अमित भोईर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. लेजेंड ट्रॉफी घणसोली 11 घणसोली प्रेझेंट्स लेजेंड ट्रॉफी 2022 थरार आपण पाहू शकाल. यस, जय ठाकूर हे देखील पाहायला मिळतात आणि त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. विश यू हॅपी बर्थडे जय. आणि काल देखील कासर वडवलीच्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी जयची पाहायला मिळाली. जो उल्लेख पहिल्या सत्रामध्ये केला होता की हा पहिला सामना जवळजवळ 11:15 वाजता सुरू झाला. घणसोली टीम काल कासर वडवली टीम स्पर्धेमध्ये खेळत होती. सकाळी 4 वाजता इथे घणसोलीत दाखल झाली. त्यानंतर 10:15 वाजता संपूर्ण किरण स्मृती घणसोली टीम उपस्थित होता. नवी मुंबई टेनिस क्रिकेट जर तुम्हाला सुधारायचं आहे, नवी मुंबई टेनिस क्रिकेटला जर शिस्त लावायची आहे तर प्रत्येक संघाचं कर्तव्य आहे की शिस्तीचा खेळ करणं गरजेचं आहे. नुसतं व्हॉट्सअपच्या माध्यमातून, आपण फेसबुकच्या माध्यमातून क्रिकेट सुधारलं पाहिजे ह्यासाठी बोलून चालत नाही, त्यासाठी करावं लागतं. त्यासाठी सगळ्या संघांना मी विनंती करतोय की कुठलाही सामना आपण खेळण्यासाठी जातो त्यावेळेस आयोजकांची जी मानसिकता असते, आयोजकांचं जे ध्येय असतं की प्रत्येक सामना जास्तीत जास्त षटकांचा खेळावा, त्यासाठी आपण देखील योगदान देणं गरजेचं आहे. क्रिकेट मधील चिंतेची बाब आहे की उशिरा सामना सुरू होतो. वीरेंद्र मडवी आपण देखील या मंचावर हे क्रिकेटचे चाहते आहेत. प्रेमनाथजी मडवी आपण देखील या. प्रेमनाथ मडवी आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावर, क्रिकेटचे चाहते. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू आहे इच्छापूर्ती वाशी वर्सेस किरण स्मृती घणसोली. नेक्स्ट मॅच साठी अनाउन्समेंट केली जाते. तिसरा कॉल आहे ध्रुवी 11 घणसोली वर्सेस कोपरखेणे 11 कोपरखेणे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की प्लीज आपण टॉस साठी या आणि हा सामना संपल्या लगेचच आपण सामना सुरू करा. अजिंक्य पाटील, दीपक पाटील प्लीज टॉस साठी या. विनंती करतोय की प्रत्येक आयोजक कमिटीचं इच्छा असते की जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळावे, पण जे संघ उपस्थित असतात ते जर उशीर करत असतील तर नक्कीच हे क्रिकेटला घातक आहे आणि नवी मुंबई क्रिकेटसाठी ही चिंतेची बाब आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी, 2 बॅटर आपण पाहू शकाल. एक आयडल जोडी आहे. एकीकडे असेल विशाल शहा, इनफॉर्म बॅट्समन, सध्याचा हंगाम अक्षरशः गाजवलाय. चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, रत्नागिरीची TDPL स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील आपल्या नावी केली.
अशा अनेक स्पर्धा ज्याने आज मागच्या 2 वर्षात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. इनफॉर्म बॅट्समन विशाल शाह आहे आणि नॉनस्टेक एंडवर जर पाहिलं तर NMPLच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा NMPLचा उल्लेख केला जाईल त्यावेळेस मिस्टर NMPL हे टॅगलाईन देखील या खेळाडूच्या नावावर जोडली जाईल. नाव आहे राहुल शेट्टे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय रोहन. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिलाच बॉल स्विंग इन मिस म्हणावं लागेल. तेज तरार भन्नाट वेगाने बीट करून गेलाय. थेट यष्ट्यांच्या मागे तुषार पाटील हा खेळाडू देखील आहे. अनेक वर्ष तुषार पाटील देखील या इच्छापूर्ती वाशी टीम साठी चांगलं क्रिकेट खेळलाय. पहिला बॉल डॉट. पुन्हा एकदा जर पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू आहे. पारचा काय कॉल येईल? नो बॉलचा इशारा. बीमर पद्धतीचा चेंडू आहे आणि यस इट इज मॅक्सिमम. चेंडू सीमारेषा पार. षटकार. व्हॉट अ शॉट. थँक्यू व्हेरी मच. फुलर लेनचा अगदी बिमर होता. शरीरावर आणणारा तेज तरार चेंडू होता तरी देखील बॉलवर असलेली नजर आणि भिरकावून दिला एक हुक स्ट्रोक. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर विशाल शहाच्या बॅटमधून येतोय षटकार. या इनिंगचा पहिला षटकार येतोय. फ्रीजचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॅटचा वेग स्विंग जर पाहिला तर अगदी वेगाने केला होता त्यामुळेच टायमिंग होऊ शकलं नाही. डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचते. फ्री हिटच्या चेंडूवर समाचार घेता आला नाही. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस घुटना टेक आणि इथे फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. ही खासियत आहे. 360 खेळतोय आणि बॉलवर असलेली नजर. सातत्याने क्रिकेट, टफ क्रिकेट असेल, अंडरआर्म क्रिकेट असेल, लेदर बॉल क्रिकेट असेल किंवा रबर बॉल, टेनिस बॉल, अशा सगळ्या बॉलवर ज्याने आपली छाप सोडली आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा एक धुरंधर खेळाडू आहे विशाल शाह. मैदानाच्या आतमध्ये पाहू शका. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा, वारंवार त्याच पद्धतीचे फटके खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण कौतुक करेन रोहनचं. एक खराब चेंडू पण त्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय आपल्या टीम साठी. 4 बॉलचा खेळ संपलाय. 54 धावांचे टार्गेट आहे. 7 धावा धाव फलकावर लागलेत. इथे फुटकर चांगला आहे. अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा लगत आणि बघता बघता सीमारेषा पार. विशाल शहाच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला चौकार. 4 धावा. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. फ्लाइंग स्टार्ट. वेल बिगिनिंग इज हाफ डन. ज्याची सुरुवात होते त्याचा शेवट चांगला होतोय. शेवटचा कॉल असेल ध्रुवी 11 घणसोली टीम आणि कोपरखेळणे 11 कोपरखेळणे. वारंवार तुमच्यापर्यंत सूचना दिल्या जातात. यावेळेस इनटू द ब्लॉक होल. अखेरच्या बॉलवर इथे आपला दर्जा दाखवतोय. षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. आता मात्र 18 चेंडू आणि धावांची आवश्यकता असेल ती म्हणजेच 44 धावांची आवश्यकता, 43 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 43 धावा असं समीकरण इक्वेशन आहे आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की टॉस साठी या. या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी सहकार्य केले त्या सगळ्यांचा आभार मानणं गरजेचं आहे. या स्पर्धेत ज्या भव्य दिव्य ट्रॉफ्या पाहतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वैकुंठवासी हरिभक्त पारायण हरिश्चंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ. द्वितीय पारितोषिक वैकुंठवासी सुमन हरिश्चंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ आहे. द्वितीय पारितोषिक वैकुंठवासी मदन हरिश्चंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ आणि मनोज भोईर यांच्या सौजन्याने हे पारितोषिक दिलं जात आहे. गेली अनेक वर्ष या स्पर्धेसाठी मनोज भोईर यांचा देखील सहकार्य राहिलंय. उत्कृष्ट फलंदाज
गोलंदाज क्षेत्ररक्षण कैलासवासी मदन मोतीराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ विनोद म्हात्रे यांच्या सौजन्याने दिले जाते. प्रत्येक मॅच साठी सामनावीर कैलासवासी हिराजी अर्जुन पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश पाटील यांच्या सौजन्याने दिले जातात. मॅन ऑफ द सिरीज कैलासवासी वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट साईदास पाटील यांच्या माध्यमातून दिला जातोय. पाण्याची व्यवस्था जर पाहिली तर गोरखनाथ म्हात्रे आणि निलेश म्हात्रे या दोन बंधूंनी देखील सहकार्य केलंय. हुतात्मा जगदीश पाटील मैदानावर इथे जे जे संघ खेळतात त्या सर्व संघांचं आभार मानतोय. ही स्पर्धा साकारण्यासाठी हा मैदान उपलब्ध करून दिलाय त्याबद्दल त्यांचा आभार. आणि मंडप व्यवस्था उज्ज्वला डेकोरेटर समीर म्हात्रे आणि सुधीर म्हात्रे डीजे आदेश यांचा देखील आभार मानतोय. षटकाला होते दुसरी सुरुवात. पहिल्याच बॉलवर इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि राहुल शेट्टीला मात्र परतावा लागेल. पहिल्याच बॉलवर तंबूच्या आश्रयाला परतलाय. 0 वर फलंदाज राहुल शेट्टी. बॅक टू पवेलियन. सुरेशजी राणा सर, राणा अंकल यांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं सरचे स्वागत आहे. ट्रायडेंट लॉजिस्टिक या फर्मचे प्रोप्रायटर आहे. आज जर पाहिलं तर अनेक नामांकित स्पर्धेमध्ये ट्रायडेंट नवी मुंबई हे नाव जे असतं त्या नावाला जर पाहिले तर सुरेशजी राणा यांचं देखील नाव सातत्याने लाभलं जातं. टेनिस बॉल क्रिकेटसाठी खूप चांगलं योगदान दिलंय. ते रोजगार असेल, खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म असेल, समालोचकांसाठी संधी असेल, या सगळ्या गोष्टी सुरेशजी राणा यांच्या माध्यमातून सातत्याने उपलब्ध केल्या आहे. सचिन सावंत यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. घणसोली 11 घणसोली टीमचे एक जुने जाणकार खेळाडू आहे आणि नेहमीच घणसोली टीम ज्यावेळेस मैदानात उतरते ती कुठलीही संघ असो त्या संघासाठी नेहमीच एक कट्टर समर्थक म्हणून सचिन सावंत यांना सातत्याने पाहिले. पहिल्या बॉलवर सफलता मिळते. योगेश भगत गॅरोला. राहुल शेट्टी परतल्यानंतर नवीन फलंदाज प्रीतम रानकर येतोय. यावेळेस पुन्हा एकदा कट बिहाइंड बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 मोठ्या सफलता. सलामीवीर राहुल शेट्टी परतल्यानंतर विशाल शहाच्या विकेटचा देखील पतन. कमबॅक केलं इच्छापूर्तीवाशी टीमने आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा दर्जेदार अष्टपैलू खेळाडू योगेश भगत गॅरो आपला जलवा दाखवतोय. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठ्या सफलता मिळत आहे. टीम अडचणीत आहे, टीम संकटात आहे. किरण स्मृती घणसोली 2 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. कोपरखेडणे 11 कोपरखेडणे टीमचा कॅप्टन प्लीज शेवटची रिक्वेस्ट असेल आपण टॉस साठी या. मयुरेश म्हात्रे प्लीज या लवकर. लगेचच मान्यवर उपस्थित आहेत त्यांची शुभस्थित टॉस केला जाईल. यस ऑन हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा आणखीन एक परफेक्ट ऑलराऊंडर नाव आहे उमेश रघुनाथ म्हात्रे. टेनिस बॉल क्रिकेटचा एक धुरंधर खेळाडू आहे. हॅट्रिक बॉल वर इथे बॅटची स्लाइस लागते. चेंडू जाते फाईन लेग रिजन मध्ये सिंगल मिळते. टीम अडचणीत आहे, टीम संकटात आहे. या संकटातून या टीमला बाहेर काढावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल. किती संकट आले तरी आपल्याला फाईट करावी लागते आयुष्यात. म्हणूनच संकटावर मात करावी लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत इच्छापूर्ती वाशी टीम कडून पाहायला मिळते. योगेश भगत कॅरो कडून आहे. यावे स्टॉपेज इथे मात्र नोमॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल तोपर्यंत मिळेल सिंगल. एका धावानं टीमची धाव संख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 13 धावा 2 गडी बाद अशा खराब अवस्थेत. पण अजूनही जर पाहिले तर उमेश म्हात्रे सारखा खेळाडू आहे. प्रीतम रानकर हा यंगस्टर खेळाडू आहे. याने देखील इम्प्रेस केलाय. घणसोली अंतर्गत क्रिकेटमध्ये काय दर्जेदार खेळ केलाय. अनेक स्पर्धेमध्ये मुख्याच्या ठिकाणी षटकार चौकार मारून आपल्या टीमला देखील विजयाच्या दिशेने घेऊन गेले. एवढा प्रतिभावंत खेळाडू आहे. पण योगेश भगत गॅरोचं देखील मी कौतुक करेन. काय गोलंदाजी केली आहे. हे षटक निर्णायक षटक ठरलाय. तेसरा टॉपेज चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक कुणीही तिकडे तैनात नाही. मिळेल फक्त सिंगल
आणि सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 14. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 14. 54 धावा करायच्या आहेत. अजून जर विचार केला तर 40 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 13 बॉल 40 धावा. 13 चेंडू 40 धावा असं समीकरण आहे, असं इक्वेशन आहे. टीम किरण स्मृती घणसोली आणि योगेश भगत गॅरो अप्रतिम कामगिरी करतोय. या मैदानावर कितीही धावा चेस होऊ शकतात आणि हे मैदान त्यासाठी गणलं जातंय. बॅट्समन किंवा फलंदाजासाठी नंदनवन असलेली ही खेळपट्टी, या खेळपट्टीवर या धावा देखील होऊ शकतात. यावेळेस फटका चांगला, गरज होती फटक्याची. मिड विकेटच्या डोक्यावरून प्रीतम रानकरच्या बॅट मधून येतोय मस्ट नीडेड षटकार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. आता मात्र समीकरण असेल 12 बॉल आणि धावांची आवश्यकता असेल ती म्हणजेच 34 धावांची. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. ध्रुव 11 घणसोली टीमचा कॅप्टन आणि कोपरखेड 11 कोपरखेड टीमचा कॅप्टन. मी विनंती करतोय आदरणीय सुरेशजी राणा साहेब यांच्या शुभ हस्ते की टॉस केला जाईल. व्हेरी मच. ट्रायडेंट समूहाचे सर्वे सर्वा आणि आपण जर पाहिलं तर त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मयुरेश म्हात्रे आणि विनीत पाटील आणि कोपरखेडने टीमने टॉस जिंकलाय आणि 4 षटकांचा सामना असेल. मयुरेश लगेचच आपण मैदानात उतरायचं आहे. जे काही निर्णय असेल त्याची सामना संपल्यानंतर लगेचच अंमलबजावणी करायची आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू आहे तो म्हणजे किरण स्मृती घणसोली वर्सेस इच्छापूर्ती वाशी. टॉस जिंकल्यानंतर किरण स्मृती घणसोली टीमने निर्णय घेतला की मी क्षेत्ररक्षण करू आणि त्याचबरोबर 2 षटकांचा खेळ जर पाहिला तर 2 षटकाखेरीज टीमची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचते. आता मात्र 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. एक षटकार आलाय प्रीतम रानकरच्या बॅट मधून. आमचे लेजंड कॉमेंटेटर निलेश म्हात्रे हे देखील आमच्या मुख्य डायसवर पाहायला मिळतोय. अनेक वर्ष त्यांना ऐकून एक प्रभाव आमच्या वर सोडला गेला. निलेश म्हात्रे आपण देखील आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार आहे. 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील येतोय. स्वप्नील पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. स्ट्राईक एंडवर उमेश म्हात्रे व्हेरी डेंजरस प्लेयर आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग मिस म्हणावं लागेल. डॉट बॉलची सांगता. प्रत्येक डॉट बॉल विजयापासून वंचित ठेवेल. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर मध्ये आणेल किरण स्मृती टीमला आणि प्रत्येक डॉट बॉल इच्छापूर्ती वाशीला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. 11 बॉल 34 धावांची आवश्यकता. इथे कुलवर टप्प्याचा चेंडू. चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट. वाईड डिश लॉंग ऑन रिझर मध्ये जातोय. वेगाने येईल योगेश भगत गॅरो. काय षटक हाताळलं होतं योगेशने. अखेरच्या बॉलवर जरी षटकार आला तरी फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 प्रमुख अडथळे म्हणजे विशाल शहा आणि राहुल शेट्टेला बाद करण्यात तो यशस्वी झाला होता. मॅच अजूनही ऑन आहे. 33 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 33 म्हणजेच जर पाहिलं तर प्रत्येक बॉलवर 3 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता आहे. प्रीतम रानकर मैदानाच्या आतमध्ये एक षटकार असा खेळतोय टीम साठी आणि गोलंदाजी ट्रॅकवर स्वप्नील पाटील. आप ट्रॅकर उडवलाय. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रीतम रानकरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषा पार. षटकार. What a shot, what a beautiful stroke by Pritam Rankar. लाजवाब बॅटिंग. या बेस टीम अडचणीत होती. टीम संकटात होती. संकट मोचकच्या भूमिकेत बॅटिंग करत असताना प्रीतम रानकर 2 षटकारासह टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 27 धावा धावफलकावर लगत. अजून 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे. 50-50 चान्स दोन्ही टीमला असेल
आणि त्यासाठी कान मंत्र देत असताना योगेश भगत गॅरो. हे सामना स्पीडअप करा योगेश. ऑलरेडी हा सामना उशिरा सुरू झालाय, त्यासाठी विनंती असेल आयोजकांच्या वतीने कृपया कुठलीही टीम मीटिंग घेऊ नका, सामना स्पीडअप करा. यस, मस्ट निडेड षटकार प्रीतम पाटीलच्या बॅट मधून आलाय. यस, घणसोली अंतर्गत क्रिकेट मध्ये क्रिकेट बॉईज या टीम कडून हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला होता आणि बघता बघता किरण स्मृती घणसोली टीमचा एक प्रमुख खेळाडू देखील म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि यावेळेस प्रमुख भूमिका देखील या मॅच मध्ये करतोय. प्रेशर असेल ते म्हणजे स्वप्नीलवर, कारण की एक षटकार आलाय. तिसऱ्याच बॉलवर प्रेशर आणण्याचं काम सिली पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. चौथा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका चांगला, टायमिंग देखील बेमिसाल प्रीतम पाटीलच्या बॅट मधून येतोय. लाजबाब स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, षटकार. व्हॉट अ शॉट. खतरनाक बॅट्समन, फास्टर बॉलर, अष्टपैलू क्रिकेटर हाय. परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय. परदेशात जाऊन त्यानं दुबई गाजवली बाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार लगवलेत प्रीतम रानकरने. जिंदगी में समस्या तो हर दिन नई खड़ी है, जीत जाते हैं वही लोग जिनकी सोच बड़ी है. यावेळेस काय माइंडसेट केलाय प्रीतम रानकरने आणि लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार लागून मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय किरण स्मृती घणसोली टीमला. आता मात्र इक्वेशन असेल 8 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ प्लेयर. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय प्रीतम रानकर. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जे वादळ घोंगावतंय त्याचं नाव आहे प्रीतम रानकर. लाजबाब बॅटिंग परफॉर्मन्स. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार. यावेळेस फटका चांगला, लगातारचा 4था षटकार. प्रीतम रानकर सेट ऑन अ फायर. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. लाजबाब बॅटिंग परफॉर्मन्स. 4 बॉल मध्ये 4 षटकार. सीमारेषा पार, 6 धावा. मच काय बॅटिंग परफॉर्मन्स. उमेश म्हात्रे सारखा मातब्बर खेळाडू मात्र नॉन स्ट्राइक एंडवर मनोबल वाढवत असताना काय या यंगस्टर खेळाडूने आपली प्रतिभा दाखवलंय, क्लास दाखवलाय, टेम्परामेंट दाखवलंय, आपला दर्जा दाखवलाय. 4 बॉल मध्ये 4 षटकार आतापर्यंत लगवलेत. मागच्या षटकात त्या अखेरच्या बॉलवर एक षटकार आला होता आणि आता जर पाहिले तर तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या बॉलवर षटकार येतोय. अनेक वेळा विक्रम झालाय 6 बॉल मध्ये 6 षटकार आणि तो उमेश म्हात्रेच्या नावावर आहे या घणसोली अंतर्गत क्रिकेट मध्ये. यावेळेस प्रीतम रानकर आग ओकणारी फलंदाजी करतोय. फटका चांगला, बॉलर बॅक ड्राईव्ह. पहिली धाव कंप्लीट केली जाते. वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल की काय. एका धावावर समाधान मानावं लागेल. पैकी काहीशी खराब होते. आपण पाहू शकाल षटक क्रमांक संपला गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. टीमची धाव संख्या 40 वर जाऊन पोहोचते. आता मात्र समीकरण असेल 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू. पाहूया या इक्वेशन या मॅच मध्ये काय होतंय. काटेकी टक्कर आहे आणि सुपर डुपर मुकाबला पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. आमच्या घणसोली गावाची गावदेवी पावन झाली. आमच्या घणसोली गावाची गावदेवी पावन झाली. आमच्या घणसोली गावाची गावदेवी पावन झाली. आमच्या घणसोली गावाची गावदेवी पावन झाली.
व्हेरी मच. व्हॉट अ परफॉर्मन्स. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर येतोय प्रशांत. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंडवर आहे प्रीतम रानकर. लाजवाब बॅटिंग करतोय. लगातार 3 षटकार आपल्या टीम साठी. 20 धावांचं 4 षटकार लगातार लगवले गेले. 26 धावांचं योगदान त्याच्या बॅट मधून आलंय. आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅग्निफिसंट परफॉर्मन्स किरण स्मृती घणसोली टीम आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांतवर इथे जबाबदारी दिली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पाहूया हे षटक कशा पद्धतीने हाताळतोय. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवर दाखवतोय या घणसोली गावाचा धमाका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. थँक्यू. काय संघर्ष, काय स्ट्रगल आणि काय बॅटिंग पाहायला मिळाला. म्हणून म्हटलं जातं की संघर्षाच्याच कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो. हा संघर्ष दाखवलाय प्रीतम रानकरने. षटकार आलाय पहिल्याच बॉलवर. पुलरलेनचा चेंडू आहे. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. काय रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. उमेश म्हात्रे आणि प्रीतम रानकरचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 बॉलवर 8 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. आता समीकरण असेल, इक्वेशन असेल 4 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावा. 6 धावा 4 चेंडू. जिंदगी आसान नहीं, खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. आणि मॅच कधी बनत नाही, त्याला बनवावी लागते. इथे मॅच बनवली आहे आतापर्यंत प्रीतम रानकर या एकट्या खेळाडूने. लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत येतोय. या स्ट्रोक आहे MS धोनी स्टाईल मध्ये ही मॅच फिनिश केली आहे. आणि या मॅचचा 6वा षटकार प्रीतम रानकरच्या बॅट मधून येतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. किरण स्मृती घणसोली आणि हार्ड लक इच्छापूर्तीवाशी टीम. यस, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट. व्हॉट अ परफॉर्मन्स. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स केलाय आणि आपल्या टीमला पहिला विजय मिळवून दिलाय. नाव आहे याच घणसोली